श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला सांगणार आहे अनुष्ठान कसे करायचे. स्वामींचा तारक मंत्र तर सगळ्यांना माहीत आहे. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. ह्या स्वामींच्या तारक मंत्राचे अनुष्ठान कसे करायचे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम देवांना स्वच्छ करून, मूर्ती असतील तर मूर्ती धुवून, फोटो असतील तर फोटो स्वच्छ पुसून, त्यांना अष्टगंध वगैरे लावून पूजा करावी. त्यानंतर सर्वप्रथम देवासमोर बसून उजव्या हातात चमचाभर पाणी घ्यायचे, हळद कुंकू घ्यायचे, एक फूल घ्यायचे, थोड्या अक्षता घ्यायच्या आणि म्हणायचं ओम मन महागणाधिपतये नमः, श्री कुलदैवताय नमः. त्यानंतर देवाला सांगायचे आपले संपूर्ण नाव, आपले गोत्र. जर गोत्र तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही गोत्र कश्यप म्हणायचं व आपले कुलदैवत सांगायचे, आपण कुठे राहता ते सांगायचे. त्यानंतर जी काही आपली इच्छा आहे ती देवांना सांगायची आणि म्हणायचं ही इच्छा तुम्ही पूर्ण करा. यासाठी मी 7 दिवस 11 वेळा तारक मंत्र म्हणून अनुष्ठान करणार आहे. तर तुम्ही ही माझी सेवा निर्विघ्नपणे पार पाडा. त्यानंतर हातातील सर्व ताम्हणात सोडायचे आणि जर तुमच्याकडं ताम्हण नसेल तर तुम्ही कुठल्याही पात्रामध्ये सोडू शकता आणि ते सर्व झाडांना घालायचे. तुळशीला मात्र ते पाणी घालू नये. त्यानंतर एक तांब्याचा ग्लास घ्यावा, स्टीलचाही चालेल पण तो नवीन असला पाहिजे, कारण जुनाही चालेल पण नॉनव्हेज वगैरे खाताना वापरलेला नसावा. तो ग्लास पाण्याने फुल भरावा व तो आपल्यासमोर ठेवावा व देवाला एक अगरबत्ती ओवाळून ती ग्लासच्या बाजूला लावायची. नंतर देवांना नमस्कार करून आपला उजवा हात त्या ग्लासवर ठेवावा व श्री गणेशाय नमः, श्री कुलदैवताय नमः म्हणून तारक मंत्र 11 वेळा म्हणावा. त्यानंतर त्या ग्लासमध्ये बाजूला लावलेल्या अगरबत्तीचा थोडा अंगारा टाकावा आणि तुम्ही ज्यांच्या इच्छासाठी हे अनुष्ठान केलं आहे त्यांना हे तीर्थ प्यायला द्यावे. जर तुम्ही स्वतःसाठी हे अनुष्ठान केलं आहे तर ते तुम्ही स्वतः पिऊ शकता. असे 7 दिवस ग्लासवर हात ठेवून 11 वेळा तारक मंत्र म्हणून तुम्हाला अनुष्ठान पूर्ण करायचे आहे. जर तुम्ही कुणाच्या इच्छासाठी केलं आहे त्यांना हे तीर्थ द्यावे, नाहीतर स्वतःच्या इच्छेसाठी केलं आहे तर स्वतः हे तीर्थ 7 दिवस प्यावे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.